नमस्कार. BS4च्या ऑफिशियल YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. खरं तर आपण मागच्या क्लिपला खूप उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे. उदंड यासाठी मी म्हणेल की आपलं नवीन चॅनल आहे, खूप कमी सबस्क्रायबर आहे, तरी देखील जवळपास 600 व्ह्यू होत आहेत. म्हणजे एकंदरीत आपण सर्वजण खूप छान प्रतिसाद देत आहात. असा संघटनेला प्रतिसाद कायम राहावा अशी मी या प्रसंगी आशा बाळगतो. खरं तर भाग 1 मध्ये आपण बऱ्याच गोष्टीवरती चिंतन मंथन केलं. एकंदरीत सरांच्या संपूर्ण जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी समाजाविषयी घडलेल्या आहेत, त्यांचे कार्य जे आहे ते आपण पाहिलेलं आहे. परंतु भाग 2 घेऊन आपण तो विषय पूर्ण करावा म्हणून मी ही आपली दुसरी मुलाखत इथं चालू करत आहे. त्यानंतर आपण संघटनेविषयी देखील, संघटनेची जी व्यूहरचना आहे त्या विषयी देखील आपण तिसरी क्लिप बनवणार आहोत. तर मागच्या विषयापासूनच पुन्हा एकदा सुरुवात करताना मला सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की विविध सरांनी गेल्या मुलाखतीमध्ये मेळाव्याचं वर्णन केलं, परंतु जोशी समाजाचा मेळावा घेण्याचा कधी योग आला आणि कधी घेतला सुरुवातीला जोशी समाजाचा मेळावा खास? तर सर्वांना नमस्कार. जोशी समाजाचं असं म्हणून मी कधी काम केलं नाही. भटक्या मुक्तासाठीच मी आयुष्यभर काम केलं. पण इथं परळी वैजनाथ बीड जिल्ह्यामध्ये सूर्यभान भोसले यांनी मला अशी विनंती केली की सर आपण एक आपला जो समाज आहे या पूर्ण जिल्ह्यामध्ये, आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये, त्यांच्यासाठी आपण एखादा मेळावा घेऊ आणि त्या लोकांना जागृत करू. त्याच्यामुळे मी म्हणलं काय हरकत नाही. आणि त्यांनी मग जोशी समाजाचा एक स्वतंत्र मेळावा परळीला एका सिनेमाच्या थिएटरमध्ये ठेवला होता आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्या मेळाव्याला. त्या मेळाव्याच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मी होतो, संयोजक आपले सूर्यभान भोसले होते. आणि त्या कार्यक्रमाला या महाराष्ट्राचे मंत्री पंडितराव दौंड साहेब आलेले होते उद्घाटक म्हणून. त्याच्यानंतर TP मुंडे साहेब होते आणि आपल्या भटक्या मुक्त जाती जमाती कर्मचारी संघटनेचे जे अध्यक्ष होते त्यावेळेला दादासाहेब मोरे, त्यांना पण सत्कार मूर्ती म्हणून त्या ठिकाणी बोलावलं होतं. तर तो एकच जोशी समाजाचा मेळावा आपण म्हणजे माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये तो झाला. त्याच्यानंतर कोल्हापूर विभागामध्ये मी सांगितलं जोशी गोंधळी वासुदेव समाजाचे खूप मेळावे झाले आणि बाकीचे सगळे मेळावे झाले. त्याच्यानंतर ते सर्व भटक्या मुक्त जाती जमातीचेच मेळावे आम्ही घेतले. एकंदरीत सर ज्यावेळी मी तुमची माहिती पाहिली त्यावेळेस अशी गोष्ट निदर्शनास आली की तुमची बदली उस्मानाबाद म्हणजे सध्याचं धाराशिव तिथं झालेली होती. तर तिथं सुद्धा तुम्हाला संघटनेचं अविरतपणे काम करण्याचा योग आला. लातूरला मी राज्य शासकीय कर्मचारी म्हणून ज्या वेळेला लागलो त्यावेळेला 12 वर्ष नोकरी सलग माझी लातूरला झाली आणि त्याच्यानंतर मग माझी बदली झाली उस्मानाबादला. उस्मानाबादला मी गेल्यानंतर मग इथं तर मोकळ्या वेळेमध्ये रविवारी शनिवारी आणि कार्यालयातून लवकर आलो तर ते काम चालू होतच. बाहेरून लोक यायचे, काही लोक संपूर्ण महाराष्ट्रातून समस्या घेऊन यायचे, मग ते वेळ काढून त्यांच्याकडे जावं लागायचं. तर ते उस्मानाबादला मी नोकरी करत असताना उस्मानाबाद मधले काही कार्यकर्ते होते. आमचे PSI म्हणून तिथं रिटायर PSI होते हरिभाऊ लोंढे म्हणून, फार प्रेमळ माणूस आणि समाजाच्या बद्दल एवढी आपुलकी त्या माणसाला की माझी तिथं बदली झाल्याबरोबर ते मला भेटायला आले. म्हणले सर आता आपण इथं उस्मानाबाद मध्ये थोडंसं काम करू, बऱ्याच अडचणी आहेत. मग मी म्हणलं ठीक आहे, मग आपण ते पारधी समाजापासून चालू करू. ते म्हणले काय हरकत नाही. मग उस्मानाबादला पहिल्यांदा मग ते पारधी पिढीवर आम्ही गेलो उस्मानाबाद मधल्याच आणि मग ती बैठक वगैरे त्यांची घेतली. बैठक घेतल्यानंतर मग ती पारधी समाजाच्या सगळ्या लोकांनी त्यांच्या त्या सगळ्यात जास्त समस्या म्हणजे आपल्या त्यावेळेला भटक्या मुक्त जाती जमातीमध्ये पारधी समाजाच्याच असायच्या. त्यानंतर ST मध्ये आला तो समाज, पण त्यावेळेला तो पारधी समाज आपल्या भटक्या मुक्त जाती जमातीमध्येच होता. तर त्यावेळेला आम्ही अनेक पारधी परिषदा सुद्धा
लक्ष्मण गायकवाडच्या नेतृत्वामध्ये त्या कळंब तालुक्यामध्ये मस्साजोग त्या भागामध्ये घेतल्या होत्या. त्यावेळेला राजेंद्र वनारसे सुद्धा सोबत असायचे आमच्या. तर त्याच्यानंतर मग तो खंड पडला होता पारधी समाजाच्या कामामध्ये. मग माझी बदली उस्मानाबादला झाली आणि मग मला ते सर्व आठवायला लागलं की पारधी समाज खूप आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. मग आम्ही तिथं बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये बसल्यानंतर एक 2 बहीण भाऊ होते, काळे नावाचे, काळे आडनाव असलेले बहीण भाऊ होते. त्यांनी सांगितलं की सर म्हणले 6-7 महिन्यापासून आम्हाला SP साहेबांनी नोकरीवरून काढून टाकलंय. ते पोलीस मध्ये होते दोघे आणि आम्हाला काढून टाकलंय आणि तेव्हापासून आम्हाला पगार नाही ना काय नाही. मी म्हणले ते काढून टाकल्याचं काही पत्र आहे का तुमच्याकडे? ते म्हणले पत्र सुद्धा दिलं नाही, ते हाकालून दिलं. म्हणले त्याच्यानंतर नोकरीला यायचं नाही. अरे म्हणलं सरकारी नोकरी आहे, काही ते पत्र दिलं असेल? ते म्हणले नाही सर, काहीच पत्र दिलं नाही. आणि त्यावेळेला व्यंकटेशन म्हणून तिथे SP होते आणि त्यांचा खूप दरारा होता. जसं लातूरमध्ये पटनायक साहेब होते तसाच व्यंकटेशन साहेबाचा खूप दरारा होता तिकडे. त्या भागामध्ये शक्यतोवर लोक भेटायला जायचे नाही, एवढा दरारा होता त्यांचा. मग ते म्हणले, मी म्हणलं ठीक आहे SP साहेबांना आपण विचारू. ते म्हणले बापरे आम्ही काही येत नाही साहेब. म्हणले तुम्हीच विचारा. म्हणलं सोबत तरी या माझ्या. नाही म्हणले ते आम्ही काही SP साहेबा पुढे येत नाही म्हणले. बरं ठीक आहे म्हणलं. मग मी त्यांची सर्व माहिती घेतली आणि दुसऱ्या दिवशी SP ऑफिसला गेलो सकाळी आणि SP साहेब बसलेले होते. त्यांना नमस्कार केला आणि मी सगळा विषय सांगितला. साहेब म्हणलं मला आपल्याला वेळ असेल तर ह्याच्यावर थोडीशी आपल्याला चर्चा करता येईल. मग ते SP साहेब मला वाटतं काहीतरी कामात होते, मग खूप बिझी होते. मग त्यांनी म्हणले सर आपण असं करता का, संध्याकाळी येता का? संध्याकाळी 6 वाजता या म्हणले, आपण निवांत बोलू या प्रकरणावर. मी म्हणलं ठीक आहे साहेब, संध्याकाळी येतो. आणि त्या दिवशी नंतर संध्याकाळी गेलो. मी ते बॅडमिंटन वगैरे खेळत होते. ते मला बघितल्याबरोबर त्यांनी बॅडमिंटन दुसऱ्याकडे दिलं आणि बाजूला खुर्च्या वगैरे ठेवलेल्या ते तिथे येऊन बसले. या म्हणले बसा. आणि मग मी त्यांना सांगितलं साहेब म्हणलं हे असं अगोदरच पारधी समाजावर खूप अन्याय होतात आणि यांना नोकरी मिळालेली आहे पोलीसमध्ये आणि गेल्या 6-7 महिन्यापासून त्यांना काढून टाकलेलं आहे कामावरून. बरं त्यांना काही पत्र दिलेलं नाही, सस्पेन्शन नाही, कधी घेणार तेही नाही. आणि ते लोक म्हणलं उपासमार होऊ लागली. आणि आपण म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा हे आम्ही ज्या वेळेला रेड वगैरे टाकायला गेलो होतो तर त्यावेळेला त्या रेडची खबर ह्या लोकांनी अगोदरच त्यांच्या त्या पारध्यांना दिली होती. त्याच्यामुळे आमची रेड फेल गेली म्हणले. त्याच्यामुळे ह्या लोकांना आम्ही काढून टाकलंय. तर ते म्हणलं साहेब संशय पण असू शकतो, कारण दुसरंही कोणी सांगू शकतंय म्हणलं. असं नाही की त्यांनीच सांगितलेलं असावं. ते तर म्हणतात की आम्ही काही सांगितलेलं नाही, पण तसं संशय साहेबांना आलेला असावा असं त्यांचंही मत होतं. तर मग मी म्हणलं ठीक आहे, मी एकदा साहेबांना बोलून बघतो आणि त्यांना परत एकदा एक संधी द्यावी असं माझी आपल्याला विनंती आहे साहेब म्हणलं. आणि कुणाच्या पोटावर पाय देऊ नये, पाठीवर द्या, आपण पोटावर देऊ नये. आणि आता म्हणजे लोकशाही आहे, याच्यामध्ये सर्वांना अधिकार आहेत साहेब म्हणलं. आणि अशा पद्धतीने आपल्याला अन्याय करता येत नाही. तर आपण न्याय देणारी यंत्रणा आहात. पोलीस आहे, कोर्ट आहे, न्याय देणारी यंत्रणा आहे ना. न्याय देणारीच यंत्रणा जर अन्याय करायला लागली आणि तेही पारध्यासारख्या गरीब लोकांवर, तर म्हणलं यांना न्याय कोण देणार आहे? त्यांना ते पटलं. ठीक आहे म्हणले, त्यांना सकाळी पाठवून द्या, उद्या सकाळी 11 वाजता. आणि मग मी संध्याकाळी जाऊन त्यांना सांगितलं तुम्ही सकाळी 11 वाजता तिथे जायचंय म्हणलं. ते म्हणले साहेब तुम्ही जरा सोबत या. मला घेऊ नका ना, मी बोललोय साहेबांना, तुम्ही फक्त एवढं जाऊन सांगा की जोशी सरांनी पाठवलं, तुम्ही काहीच बोलू नका म्हणलं. फक्त तुम्ही जा की साहेब असं जोशी साहेबांनी मला पाठवलं आम्हाला आणि काय करायचं आता, म्हणजे कुठल्या पोलीस स्टेशनला जायचं वगैरे, तुम्हाला फक्त समोर थांबा माझं नाव सांगा. आणि ते दुसऱ्या दिवशी गेले त्यांनी साहेबांना, ते समोर गेल्याबरोबर त्यांनी दिसल्याबरोबर साहेबांनी त्यांना पोस्टिंग देऊन टाकलं. आणि अशा पद्धतीने ते बहीण भाऊ तिथं नोकरीला लावू शकलो. दुसरी केस अशी झाली त्याच्यानंतर की एक तिथं पाडोळी म्हणून गाव आहे मुरुड जवळ, पण ते शिराडवन पोलीस स्टेशनकडे येते. ते मुरुड त्याला जवळ आहे, पण ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाडोळी आणि मुरुड आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये. तर तिथं एका सगळ्या गावांनी मिळून एका मुलावर हल्ला केला होता. मुलगा म्हणजे लग्न झालेला
30ला असेल तो, 25-30 वर्षाचा. आणि त्याला सगळं म्हणजे काहीतरी महिलाच्या प्रकरणामधून ते प्रकरण उद्भवलं आणि त्यानं गावातल्या एका माणसाला काहीतरी मारलं, चापट काहीतरी मारली. सगळं गावच त्याच्या अंगावर उलटलं आणि सगळ्या गावाने मिळून त्याचा पिछा केला. सगळं रक्त त्याचं गळत होतं म्हणजे, आणि तो असा पळत होता रस्त्यानं, सगळं गाव ताणत होतं त्याला पाठीमागं. मला लातूरवरून असा फोन आला की सर म्हणले असं असं ते पाटोळीला प्रकरण झालंय आणि त्या पोराचं आता काय ते एक दोघांचा हत्याकांड होतंय, ताबडतोब तुम्ही काहीतरी पोलीस स्टेशनला, तिथून पोलीस वगैरे आले तर त्यांचा जीव वाचू शकतो. मग मला फोन आल्यावर ताबडतोब मी आमच्या साहेबांना सांगितलं, साहेब म्हणलं मी जरा SP ऑफिस मधून जाऊन येतो. मग ते म्हणले ठीक आहे, अर्जंट प्रकरण होतं. मग मी SP साहेबाकडे गेलो. व्यंकटेश्वर साहेब, अरे क्या चल रहा है, ठीक है ना? ठीक आहे साहेब, एक प्रॉब्लेम आहे. तरी म्हणले बोलो बोलो क्या. मी म्हणलं साहेब असं असं ते पाटोळीला एक हत्याकांड होईल अशी परिस्थिती आहे म्हणलं. सगळे गाव मिळून एका मागासवर्गीय माणसाला ताणून मारायला लागले म्हणलं. त्याचं डोकं दगड फेकून मारले, त्याचं डोकं वगैरे फुटलं, सगळं रक्त त्या रस्त्याच्या कडेवर पडलेलं आहे. तर त्याला मग त्याने म्हणले, ते त्यांचं रायटर वगैरे होतं, त्यांना बोलून घेतलं. आहे म्हणले किधर आहे हो. त्यांनी म्हणले साहेब मुरुड पोलीस स्टेशन त्यांना जवळ पडतंय. ताबडतोब मुरुड पोलीस स्टेशनला फोन लावायला लावला त्यांनी. आणि मग मुरुड पोलीस स्टेशनला फोन लावला आणि मुरुडवरून त्यांनी लगेच एक गाडी पोलीसची पाठवायला लागली. मग त्या गाडीची मुरुड पोलीस स्टेशन पासून म्हणजे पाटोळी जवळ आहे. मग ती गाडी गेली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातली एक दुसरी गाडी पाठवली. म्हणजे ती मुरुडची गाडी एक जास्तीत जास्त म्हणजे एक 15-20 मिनिटांमध्ये गेली असेल त्या ठिकाणी. आणि ते पोरगा रस्त्यानं पळत होतं आणि मागं माप ताणत होता. 100-200 लोकांचा माप होता पाठीमागं आणि तो पोरगा पोट त्याचं रक्त गळत होतं. अशा परिस्थितीमध्ये ती पोलीसची गाडी दिसल्यावर ते सगळे लोक पळून गेले शेतात. आणि मग त्या पोराचा जीव वाचला. त्याच्यानंतर दुसरी गाडी गेली आणि मग त्याने त्याला मुरुडला घेऊन आले. त्याच्यानंतर मग ते सगळं म्हणजे तो जीव वाचला त्या पोराचा, ते महत्वाचं. बाकी केस काय होईल जाईल तो विषय वेगळा. तर ते 1-2 प्रकरण झाले त्या ठिकाणी मी काम करत असताना. तिसरं एक असं प्रकरण होतं ते उस्मानाबादला, की आमचा राजेंद्र बम म्हणून एक कोल्हाटी समाजाचा कार्यकर्ता होता आणि तो अपंग होता. त्याला ते विक्रीकर ऑफिस मधून ते एक प्रमाणपत्र लागणार होतं. ते व्यवसाय कर त्याला लागत नव्हता, ते प्रमाणपत्र आणलं तर. आणि त्यानं प्रमाणपत्र मागायला गेल्यानंतर ते विक्रीकर ऑफिस मधले आहे का जो देणारा क्लर्क आहे त्याला ते विचारायला गेलं तर त्याला पहिल्या शब्दात सांगितलं 200 रुपये दे नाही तर तुझी आहे घाल. म्हणजे त्या पोराला एवढं वाईट वाटलं. त्यानं म्हणलं 200 काय 500 रुपये देतोस, तो विषय नाही. पण पहिल्या शब्दात त्यानं शिवी दिली मला, 200 रुपये द्यायचे नाही तर आपली आई घालायची. मग ते मलाही बरं वाटलं नाही, मलाही बरं वाटलं नाही. मग मी त्याला म्हणलं ठीक आहे, त्याला देऊ 200 रुपये आपण. आणि मग आम्ही त्याला अँटी करप्शन कडून ते 200 रुपये नेऊन दिले आणि त्याला अँटी करप्शन मध्ये पकडून दिला. म्हणजे अशा 3 केसेस उस्मानाबादला गेल्यावर त्या माझ्या हातावर घडल्या. एकंदरीत आपण संघटनेच्या बाबतीत एक म्हणतो की संघटन करणारा माणूस तुळशी पत्र ठेवून संघटन करत असतो. परंतु मला सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की स्वतःची उपजीविका किंवा समाज कार्यासाठी तुम्ही पैसा कसा उभा केला? हा महत्वाचा प्रश्न आहे तसा, सगळ्यांना पडणार. हा सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे. आणि सध्या ह्या प्रश्नावरच महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जर आत्मपरीक्षण केलं तर बरंच कामामध्ये फरक पडू शकतो. तर मी एकतर माझं जे शिक्षण झालं ते सरकारी हॉस्टेलमध्ये शासकीय मुलांच्या वसतिगृहामध्ये झालं, त्याच्यामुळं तिथं काही प्रॉब्लेम नव्हता. आणि वडील सुद्धा जरा समाजातल्या इतर लोकांपेक्षा आमची परिस्थिती थोडीशी चांगली होती, कारण मी एकुलता एकच होतो आणि वडील आणि मी दोघंच राहत होतो. कारण मी लहान 9 महिन्याचा असतानाच माझी आई एक्सपायर झाली होती. त्याच्यामुळे आम्ही दोघंच राहत होतो. वडील व्यापार वगैरे करत होते, भीक वगैरे मागत नव्हते पूर्वीपासून, त्याच्यामुळे पैसा असायचा त्यांच्याकडे.
आणि मग ज्यावेळेस मी माझं शिक्षण झालं, पॉलिटेक्निक झालं, मी सिव्हिल इंजिनियर आहे तसं. तर त्यानंतर मी म्हणजे झाल्याबरोबर मी कन्सल्टिंग इंजिनियर सुरू केलं. कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून काम चालू केलं आणि लोकांना मग प्लॅन एस्टिमेट देणे, त्याच्या कामावर देखरेख करणे वगैरे, व्हिजिट करणे, हे काम करू लागलो. आणि हे साधारणपणे 5-6 महिने चाललं असेल. त्याच्यानंतर मला मग ज्युनियर इंजिनियरच्या जिल्हा परिषद लातूर, जिल्हा परिषद नांदेड, जिल्हा परिषद बीड याचे एकदाच ऑर्डर आले 2-3 इंजिनियरच्या. पण माझा स्वभाव आणि बाकी संघटनेच्या कामाचा वेळ असल्यामुळं पूर्ण वेळ अडकून पडेल म्हणून मी त्या स्वीकारली नाही, ती नोकरी स्वीकारली नाही. आणि त्याच्यानंतर मग हा शिक्षकी पेशाचा मला टेक्निकल इन्स्टिट्यूट मधून शासकीय ऑर्डर मिळाली आणि मग मी तिथं जॉईन झालो. म्हणजे मी माझं शिक्षण झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये नोकरीला लागलो. 6 महिन्यानंतर नोकरीला लागलो. म्हणजे 6च महिने मी तरी हे दुसरे व्यवसाय केले मी. आणि नोकरी लागल्यावर सुद्धा नोकरी करत करत मी परत MIDC, लातूरच्या MIDC मध्ये सिमेंट प्रॉडक्टचा कारखाना सुरू केला. तो सिमेंट प्रॉडक्टचा कारखाना काही दिवस मी चालवला आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळे कारखाने आजूबाजूला झाले आणि ते खूप मोठं भांडवल घेऊन उतरले. त्याच्यामुळे मग मी तो कारखाना बंद केला. माझी नोकरी चालूच होती त्यावेळेला. आणि मग मी जवळपास 20 वर्ष नोकरी केली आणि 20 वर्ष नोकरी केली. 20 वर्षानंतर मला या समाजकार्याला वेळ मिळत नाही म्हणून मी 20 वर्षानंतर VRS घेतली. तर ते VRS घेण्याच्या अगोदर मी त्या रचनात्मक काम काहीतरी आपल्या हाताने झालं पाहिजे म्हणून आम्ही म्हणजे त्यावेळेला माझा अनाथ आश्रम सुरू होता आणि 450 पोराचा अनाथ आश्रम मी लातूरमध्ये सुरू केला होता आणि ते 17 वर्ष चालवलं अनाथ आश्रम. ते नोकरीचा राजीनामा तेवढ्यासाठी दिला की एकतर वेळ मिळत नव्हता, बाहेर ठिकाणी झाल्या होत्या. उस्मानाबादला माझी बदली झाली लातूरहून. त्याच्यानंतर मी निलंग्याला माझी बदली झाली. म्हणजे निलंग्याला मी 5 वर्ष, उस्मानाबादला 3 वर्ष आणि लातूरला 12 वर्ष, असं 20 वर्ष, फक्त बरोबर 20 वर्ष नोकरी केली. त्याच्या अगोदरच मी 15 वर्षात सोडायचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळेला माझे मार्गदर्शक जे होते ते आमच्या टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटचे उपसंचालक होते प्रकाश घाडगे साहेब आणि ते मराठा सेवा संघाचं पण काम करत होते. आणि मी जे चळवळीमध्ये काम करत होते त्यांना खूप आवडायचं किंवा नोकरी करून हा माणूस उरलेल्या वेळेमध्ये काम करतो. त्याच्यामुळे आमच्या जिल्हा व्यवसाय शिक्षणाधिकाऱ्यांना वगैरे म्हणायचे की बाबा त्यांच्या नोकरीतलं काम पोरांना शिकवल्यानंतर जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये त्यांना काम करू द्या, म्हणजे ऑफिसमध्ये बसून ठेवू नका, असं त्यांनी स्वतः सांगायचं. त्याच्यामुळे त्या प्रकाश गाडगे साहेबांनी मला सांगितलं की काहीतरी करून तू 20 वर्ष पूर्ण कर म्हणजे तुला पेन्शन बसेल. आणि म्हणून मी ते ओढून ताणून 20 वर्ष पूर्ण केले. आणि त्याच्यानंतर मग ते अनाथ आश्रम 17 वर्ष मी परत 2015 2015-16 पर्यंत 16-17 पर्यंत अनाथ आश्रम चालवलं. त्याच्यामुळं काही उपजीविकेचा प्रश्न कधी आला नाही आणि मला पगार भरपूर होता. म्हणजे प्राध्यापकी पेशा असल्यामुळं पगार म्हणजे खूप पगार होता आणि त्या पगारातूनच मग काही पैसे जे काही बाहेर जायला लागायचे, लोकांसोबत जायला लागायचे, काही प्रश्न सोडवायला, कोणाचे कार्यक्रम आहेत, कोणाचं जातीचं प्रमाणपत्र काढून द्यायचं, कोणाचं व्हॅलिडिटी आहे, तर त्यावेळेला काही ST शिवाय पर्याय नव्हता. आमच्याकडे रेल्वे नाही. त्यावेळेला त्या प्रवासासाठी काही पैसे राखून ठेवायचे. पुन्हा कुणाच्या अडी अडचणीला सुद्धा गोरगरीब लोक यायचे. त्यावेळेला बी अडी अडचणीसाठी कुणाला 4 पैसे द्यायसाठी, कारण पगार भरपूर होता. माझा 25% सुद्धा घरातला खर्च नव्हता त्या पगाराचा. त्याच्यामुळं आर्थिक अडचण मला आयुष्यात कधीच आली नाही. समाजामध्ये बांधवांनो 2 प्रकारचे गट आहेत सध्याला आपण पाहतो संघटनेचे. एक पैशासाठी संघटना, ज्यांचा धंदा किंवा व्यवसाय म्हणायला हरकत नाही, पैशासाठी संघटना आणि संघटनेसाठी पैसा उभा करणे.
हे दोन प्रकारचे गट आहेत. तर एकंदरीत आपण बघतो की सर जे आव्हान करतात वर्गणीचं ते संघटनेसाठी पैसा आहे, कारण ते संघटनेच्याच कामाला येणार आहे. परंतु सध्याला ह्या दोन गटामध्ये तुलना करण्यामध्ये आपण गफलत करतो आणि एक नंबरचा जो गट आहे पैशासाठी संघटना काढलेली आहे तिकडे कुठं तर अट्रॅक्ट होतो. म्हणून खरं काम कुणाचं आहे, कोणत्या संघटनेचं आहे हे देखील आपल्याला परीक्षण करता आलं पाहिजे. आता भटके मुक्तच्या बाबतीत बोलताना सर सगळ्यात महत्वाचा एक त्यावेळी गाजलेला मुद्दा म्हणजे जात पंचायतीचा मुद्दा, खूप गाजलेला मुद्दा. मग ह्या जात पंचायतीच्या मुद्द्याविषयी तुम्हाला काय काम करता आलं, नेमकं काय कार्य केलं? जात पंचायतीच्या याच्याबद्दल अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं मी जात होतो भटके मुक्ताच्या कार्यक्रमाला, त्या ठिकाणी मी जात पंचायतीवर म्हणजे प्रखर टीका करायची, प्रखर विरोध करायचा की ते बंद झालं पाहिजे. पण साधारणपणे तिथं वेगवेगळ्या संघटना समाज त्याला मान्य करायचा नाही. म्हणजे त्यांचं मत माझ्या विरोधातच असायचं की काहीतरी आपल्या जातीचं असलं पाहिजे. मग जात पंचायत नाही तर मग जात कशी ओळखू यायची, मग जातीचं कसं अस्तित्व राहील. म्हणजे अशा अज्ञानातून प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारायचे मला. आणि पण काय होतं की समाजामध्ये त्यावेळेला एकतर समाजावर जो अन्याय होतो तो समाजावर समाजाकडून अन्याय व्हायचा, एक भाग आहे. आणि दुसरा भाग आहे की समाजावर इतर समाजाकडून अन्याय होणे, हा दुसरा भाग आहे. आणि तिसरा भाग आहे समाजावर पोलीस आणि न्यायालयाकडून अन्याय होणे. पोलीस आणि न्यायालयाकडून अन्याय होणे म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर किंवा न्यायालयामध्ये गेल्यावर त्याला न्याय न मिळणे, न्याय न देणे म्हणजे अन्याय करण्यासारखंच आहे ना. आणि इतर समाजाच्या लोकांनी काय करायचं की बाबा हे गरीब आहेत, जाता जाता आपण कुत्र्याला जर दगड मारून गेलो तर काय कुत्रा के काढतंय तेवढंच मजा वाटते दगड मारणाऱ्याला, तसा प्रकार आहे. जाता जाता या गोरगरिबाला लात मारून गेलं किंवा दोन चापटा मारून गेलं किंवा अजून काय बायकावर अन्याय अत्याचार केले, कोण विचारणार? म्हणून इतर समाज अन्याय करायचा दुर्बल समजून. आणि समाजातलेच लोक काय अन्याय करायचे तर समाजातले काही लोक पंच असायचे, मग काय ना काय कारण शोधून त्याला जातीतून काढून टाकायची, भीती दाखवायची, त्याच्याकडून पैसे काढायचे. म्हणजे जात पंचायत हे खूप मोठं पैसे कमावण्याचं साधन होतं लोकांचं. अनेकाकडून असे अनुभव त्याच्या पूर्वी आले होते. आम्ही जवळून पाहत होतो की हे जात पंचायतीचे लोक कशा पद्धतीने समाजाची पिळवणूक करतात. आपल्याच बारक्या बारक्या गोरगरीब लोकांची पिळवणूक करायचे आणि मग मन मानेल तेवढा पैसा मागायचा. त्यानं घरावरचे पत्रे विकायचे, एखादी म्हैस दारात असलेली विकायची, त्या जात पंचायतीला पैसे द्यायचे आणि मग त्याला ती जातीत घ्यायची. म्हणजे अशा पद्धतीची पिळवणूक समाजाची जात पंचायतीचे पंच करत होते सर्रास. त्याच्यानंतर न्याय मिळायचा तर काही विषयच नाही ना. आता एखाद्या महिलेवर कोणी आरोप केला किंवा ही महिला बच्चाला नाही आणि मी हिला नांदवणार नाही असं तिचा नवरा म्हणला, मग या जात पंचायतवाल्याने काय करायचं, कढईत तेल कडवत ठेवायचं, मध्ये पैसा टाकायचा आणि पैसा काढ म्हणायचा. म्हणजे ती पवित्र असली तर तेल पोळणार नाही का? अरे उकळतं तेल आहे ती पोळणारच ना. ती पवित्र असली आणि पापी जरी असली तरी कढईत जर उकळत्या तेलामध्ये पैसा घातला तर तेल पोळणारच ना. आणि तरी तिनं भीतीनं दबावानं घातला तेल पोळायचंच ना. अरे हिचा हात खराब झाला म्हणजे हिनं पाप केलं, हे असलं मूर्खासारखं नाही असतं. आणि म्हणून माझा पूर्वीपासून त्याला प्रचंड विरोध होता. लोक थुकायचे आणि ते थोका चाटायला, चटा ते थोका, तुम्हाला ही शिक्षा. तुम्ही मुलाचं तुमच्या मुलीचं लग्नच होऊ देणार नाही आम्ही, आणि मग ते लग्नच होऊ द्यायचं नाही त्यांचं, मग त्यानं कुठंतरी घर काढून दुसरीकडे निघून जायचं. म्हणजे हे एवढे अत्याचार होऊ लागले समाजातल्या चांगल्या जरा बऱ्यापैकी जे आहेत ना पाटील ज्याला म्हणतात, ती लोक कमायचं काम धंदा काहीच करायचं नाही. नेहमी असलं काहीतरी भानगडी काढायच्या, लोकाला जातीच्या बाहेर टाकायचं आणि पुन्हा मध्ये घ्यायला पैसे घ्यायचे. असा प्रकार जात पंचायतीचा असायचा. आणि दुसरा एक प्रकार होता, लोकांना समाजातल्याच माणसाने
समाजातल्या लोकांची पिळवणूक करण्याचा जात पंचायत हा एक जसा मार्ग होता, तसा दुसरा एक मार्ग होता व्याजाने पैसे देणे. ह्या लोकांना कुणी बँकेत पैसे देणार नाही, कधी रोजगार मिळाला नाही, कधी भिक्षा मिळाली नाही, उपाशी राहायचे. उपाशी राहत होते, त्याच्यासाठी पैसे लोक काढत नव्हते. अचानक माणूस मेला, त्याची माती करायची आहे किंवा त्याच्यासाठी बकरं कापायचं मेल्यावर, त्याचं काही दिवसाचा कार्यक्रम, त्याला बकरं कापायचं. मुलगा जन्माला त्याला बकरं कापायचं त्या जावळाच्या कार्यक्रमाला. म्हणजे असल्या अंधश्रद्धेचे जे कार्यक्रम आहेत, समाजात एवढी अंधश्रद्धा असायची, त्या अंधश्रद्धेच्या कार्यक्रमासाठी हा खर्च करावा लागायचा आणि तो पैसा अचानक यायचा नाही. मग समाजातलेच दुसरा कोण देणार आहे बाहेरचा माणूस? हे फिरस्ती माणसं 8 दिवस येत आहेत, महिनाभर येत आहेत, तर झालं दुसऱ्या दिवशी किंवा महिनाभरानं जाणार दुसरीकडे. त्याच्यामुळे दुसरे कोणी पैसे देत नव्हते. समाजातली सावकार तयार व्हायचे त्या जात पंचायतीसारखे, आणि त्यांनीच त्याला पैसे 10 रुपये 20 रुपये शेकड्याने पैसे द्यायचे. काही काही समाजातले शिकले सवरलेले अधिकारी लोक समाजाला पैसे द्यायचे व्याजाने. काही काही नोकरीवर असलेले PSI वगैरे असलेले लोक, नोकरीवर पोलीस म्हणून वगैरे असलेले लोक, त्याला व्याजाने पैसे द्यायचे. ते वेळेवर पैसे नाही दिले तर त्याला ड्रेसवर येऊन त्याला हातकडी घालून लॉकअप मध्ये नेऊन टाकायचे. महाराष्ट्रामध्ये असे बरेच लोक होते की ज्यांनी ड्रेस लावून वसुली करायची व्याजाने दिलेल्या पैशाची. म्हणजे ही समाजाची प्रचंड पिळवणूक व्हायची. अशा ठिकाणी मला जिथं जिथं जमेल तिथं तिथं विरोध केलेला आहे. आणि ह्या जात पंचायतीच्या बाबतीमध्ये असं त्रास होत असताना मी औरंगाबाद असेल, माझी सुनबाई औरंगाबादची आहे, तिथेही त्या लोकांना मी सांगितलं की हे जात पंचायतीचं नाव सोडून द्या, हे घटनाबाह्य आहे, संविधानाला मान्य नाही जात पंचायत, त्याच्यामुळे हे तुम्ही करू नका. पण लोक काय ऐकायचे नाहीत, आम्हाला काय बोलायचे नाहीत, पण आमच्या व्यायामात त्रास द्यायचा. त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला त्या जात पंचायतीचा. त्यांनी आम्हाला फोन करायचा, हो हे लोक आम्हाला त्रास द्यायला, मग आम्ही जायचं त्यांना बोलायला. मग आम्ही गेलो की का बसायचं. मग ते तसेच नाशिकची जात पंचायत होती. त्या नाशिकला जात पंचायतीच्या जाचा पाहिजे एका मुलीनं, एक जोशी समाजाच्या मुलीनं, एक इंजिनियर मुलगा होता SC समाजाचा, आणि त्या मुलीनं करून घेतलं त्याला. तो इंजिनियर होता आणि 9 महिन्याची गरोदर होती ती मुलगी. त्यावेळेस तिच्या बापाला ह्या जात पंचायतीच्या लोकांनी टोचून टोचून, तुझ्या पोरीनं काय, ती महाराज गेली तुझी पोरगी, तुला जातीत घेत नाही आम्ही, तू आमच्या जातीचा नाहीस, म्हणजे खालच्या जातीच्या लोक ह्याच्यामध्ये तुझ्या पोरीनं करून घेतलं, असं त्या पोरीला एवढं टॉर्चर केलं त्या बापाला की 9 महिन्याची गरोदर असणाऱ्या मुलीचा बापानं जाऊन गळाच आवळला, फाशी दिली मुलीला आणि मुलीला मारून टाकलं. आता परवा 2-3 महिन्याखाली ऐकलं त्या बापाला त्या फाशीऐवजी काहीतरी जन्मठेप झाली म्हणून. म्हणजे आता तेव्हाची 2013 मधली काहीतरी घटना आहे ती, 12-13. तर साधारणपणे आम्हाला कळालं. ते कळाल्यानंतर मग मी नाशिकला गेलो. माझ्यासोबत लातूरून हरिभाऊ गायकवाड होते. म्हणजे हरिभाऊ गायकवाडची एक भटके मुक्त संघर्ष महासंघ आणि आमची भटके मुक्त जाती जमाती कर्मचारी संघटना, या 2 संघटना आमच्या त्या जात पंचायतीच्या विरोधात काम करत होत्या. आणि महाराष्ट्रातल्या जेवढ्या संघटना होत्या त्याचे काही प्राध्यापक लोक अध्यक्ष होते. ते लोक म्हणायचे जात पंचायत असलीच पाहिजे, जात पंचायत हे संरक्षण आहे समाजाचं, जात पंचायत कोर्टात न्याय वेळेवर मिळत नाही, आमची जात पंचायत लगेच न्याय करते, त्याच्यामुळे ती असणं गरजेचं आहे, अशा पद्धतीची भूमिका मांडायची. आणि मग ते आम्ही तिथं जाऊन ते जात पंचायतीचं प्रकरण काढलं ते, आणि अक्षरशः नाशिक मधल्या लोकांच्या ज्या जात पंचायतीच्या विरोधात तक्रारी होत्या त्या तक्रारी अक्षरशः पाऊस पडल्यासारखं तक्रारी, 125 तक्रारी त्या ठिकाणी गोळा झाल्या. आणि कमिशनर ऑफिसनं ते प्रकरण स्वतःकडे घेतलं. ते कमिशनर ऑफिसनं मग त्याच्यावर तपास सुरू केला. आणि हे 125 तक्रारी मग त्याच्यानंतर आम्ही म्हणलो हे जात पंचायतीच्या माध्यमातून झालेला आहे. आणि तो पोरीचा बाप काय जात पंचाचे नाव घ्यायला तयार नव्हता. आणि अक्षरशः ते
ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं प्रकरण ऑनर किलिंग म्हणून. आणि त्याच्यामध्ये मग त्या ठिकाणी बाजीराव महाजन साहेब होते PI म्हणून त्या पंचवटी पोलीस स्टेशनला. त्यांची त्या प्रकरणामध्ये मदत झाली. त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर साहेब त्या ठिकाणी येऊन थांबले. अनिसची टीम जी होती पूर्ण नाशिक मधले, तो कृष्णा चांदगुडे म्हणून त्याचे प्रमुख होते, तर ते सगळी टीम त्यांची तिथेच होती. त्याच्यानंतर नाशिक सकाळचे संपादक होते उत्तम कांबळे साहेब, ते त्या ठिकाणी होते. दररोज मुलाखती घ्यायच्या आणि दररोज ते पेपर, सकाळ पेपर छापून यायचं त्या सगळ्या जात पंचायतीच्या घटनेवर. सगळं जात पंचायतीच्या त्या घटनेवर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. आम्ही तिथंच तळ ठोकून होतो. नरेंद्र दाभोळकर होते, हरिभाऊ गायकवाड होते, मी होतो, कृष्णा चांदगुडे होते, ते बाजीराव महाजन तर तिथं ड्युटीला होते, त्याच्यानंतर उत्तम कांबळे होते. आणि त्या ठिकाणी मग आमची सारखी चर्चा व्हायची की ही अंधश्रद्धा आणि ही जात पंचायत बंद झाली पाहिजे समाजातली, त्याच्याशिवाय समाज वर येत नाही. आणि मग त्या ठिकाणी त्या घटनेच्या संदर्भामध्ये जात पंचायत मुठमाती परिषद म्हणून आम्ही एक तिथं परिषद स्थापन केली. आणि ती परिषद अनिसच्या माध्यमातून कृष्णा चांदगुडेला त्याचं समन्वयक महाराष्ट्राचं केलं. आताही कुठं जात पंचायतीच्या संदर्भामध्ये कुठं काही अडचण असेल, कुठं जात पंचायतीचा त्रास होत असेल कुण्या समाज बांधवाला, तर कृष्णा चांदगुडेला जर फोन केला तर ते कृष्णा चांदगुडे तिथं पोहोचून त्या पोलीस स्टेशनची मदत घेऊन त्याचं पंचांना FIR दाखल करून त्यांच्या विरोधात त्यांना अटक करायला भाग पाडतो. आम्ही सर्व त्या सोबत काम करतो. मग जात पंचायत मुठमाती परिषदेची पहिली परिषद नाशिकलाच झाली, खूप मोठी परिषद झाली. त्याच्यानंतर दुसरी परिषद लातूरला झाली आणि ती 15 ऑगस्टला झाली. आणि 20 ऑगस्टला नरेंद्र दाभोळकरांचा पुण्यामध्ये खून झाला. नाहीतर नरेंद्र दाभोळकर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा आता ही जात तर आम्ही नष्ट करू शकत नाही, पण ह्या जात पंचायतीच्या माध्यमातून आम्ही जाती व्यवस्थेला तडे देऊ शकतो. त्याच्यामुळं जोशी सर आता आम्ही 2 वर्ष त्या जात पंचायतीच्या विरोधामध्ये तुमच्या सोबत आहोत. आपण हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गावोगावामध्ये कशी जात पंचायत बंद करता येईल ते आपण बघितलं पाहिजे. आम्ही म्हणलं ठीक आहे, आणि ते काम चालूच होतं आमचं. पण दुर्दैवानं त्याच्या लातूरची परिषद झाली 15 ऑगस्टला आणि 20ला नरेंद्र दाभोळकरचा खून झाला. तरी काम थांबलं नाही. त्याच्यानंतर जळगावला परत जात पंचायत मुठमाती परिषद तिसरी परिषद झाली. आणि अनिसच्या माध्यमातून त्याच्यानंतर नरेंद्र दाभोळकर गेले म्हणून ते थांबले नाही, तर पूर्ण आम्ही अनिसनं महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी निवेदन वगैरे देऊन त्याच्यावर कायदा करायला लावला. आणि ह्या जात पंचायतीच्या विरोधामध्ये 2013ला कायदा अस्तित्वात आला, 2017ला राष्ट्रपतीची सही झाली त्याच्यावर. आणि त्या कायद्यानं आता महाराष्ट्रामध्ये कुठेही जात पंचायत घेण्याचा प्रयत्न केला किंवा कुणाला शिक्षा करण्याचा प्रयत्न केला किंवा जात पंचायत जरी बसली तरी त्याच्यावर आपल्याला FIR दाखल करता येतो आणि 5 लाख रुपये दंड आणि 7 वर्षाची शिक्षा आहे त्याच्यामध्ये. तर तो कायदा त्या घटनेमुळं, नाशिकच्या घटनेमुळं तो कायदा तयार झाला. आणि तो कायदा त्याच्यामुळं जात पंचायत, तो कायदा झाल्यामुळं जात पंचायत बरीचशी महाराष्ट्रातून म्हणजे जवळपास 90% बंद झालेली आहे. 10% कुठेतरी गुपचूप तुरळक सुरू आहे. पण त्या ठिकाणी कुणीतरी शिकलेल्या लोकांनी ते बघून त्याचा FIR दाखल केला पाहिजे किंवा पोलिसांना गुपचूप तरी सांगितलं पाहिजे की या ठिकाणी जात पंचायत सुरू आहे. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या जातीच्या मेळावे काही लोक यात्रेमध्ये घेऊ लागले आणि यात्रेमध्ये मेळाव्याला लोक यावे म्हणून ते जात पंचायतीचं आयोजन केलंय म्हणून सांगायला लागलेत लोकांना, किंवा तिथं जात पंचायत होणार आहे आणि मेळावा पण होणार आहे, तुम्ही या. तर जात पंचायत म्हणलं की झाडून लोक येतात, ती सवय आहे लोकांना पूर्वीपासून. जात पंचायत म्हणलं की महिला पुरुष सर्वांनी गेलं पाहिजे, हे कंपल्सरी होतं पूर्वी. आणि आता सुद्धा काही लोक त्याचा गैरफायदा घेऊ लागले, तर हे चुकीचं आहे. जात पंचायत जर कुणी भरवत असेल यात्रेच्या ठिकाणी मेळाव्याच्या नावाखाली,
तर त्या समाजातल्या युवकांनी पोलीस स्टेशनला FIR दाखल केला पाहिजे आणि पोलिसांनी त्या जात पंचायतीच्या पंचांना अटक करून त्यांच्यावर FIR दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, हे मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो. आता एकंदरीत आपण बघतो की विविध क्षेत्रामध्ये विविध गोष्टीसाठी तुम्हाला हे काम करता आलं, परंतु आपण जे म्हणतो की समाजाच्या उद्धारासाठी काही कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करावं लागतं, रचनात्मक काम म्हणतो आपण. तर असं रचनात्मक काम काय काय करता आलं तुम्हाला? साधारणपणे 1992 मध्ये आम्ही महाराष्ट्राची एक जाणीव परिषद घेतली. म्हणजे ह्या समाजातून जे शिकले सवरलेले लोक आहेत, या समाजातून जे नोकरीला वगैरे लागलेले आहेत, समाजाच्या जातीचा फायदा घेऊन लागलेले आहेत, तर त्यांना त्याची जाणीव व्हावी की आम्ही या समाजातून आलो आणि समाजाचे जे काही चार दाणे होते त्याच्यातून आम्ही ते खाऊन इथपर्यंत पोहोचलो, म्हणजे समाजाच्या जीवावर आम्ही इथपर्यंत आलो असं त्यांना वाटावं म्हणून एक जाणीव परिषद घेतली. आणि ती जाणीव परिषद 2-3 दिवसाची जाणीव परिषद होती, लातूरलाच घेतली महाराष्ट्राची. आणि त्याच्यानंतर मग मला वैयक्तिक असं वाटायला लागलं की आता हे संघटनात्मक जे काम आहे ते दररोजच लोकांचे काही ना काही प्रश्न निर्माण होतातच समाजामध्ये आणि दररोज मदत करावीच लागते. पण हे जे काम आहे ते कुठेतरी नुसतं ठिगळं लावल्यासारखं वाटायला लागलं. म्हणजे काहीतरी आपल्याला उद्या बाबा कोणी विचारलं की तुम्ही काय केलं तर काय सांगणार, याचं हे दिलं करून त्याचं ते करून दिलं, हे असं झालं. तर अशा पद्धतीने हे सांगण्याऐवजी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह असं काम असावं, काहीतरी रचनात्मक काम असावं असं वाटलं. आणि त्याच्यामुळे मग साधारणपणे 1992 मध्ये मी सर्वांगीण मानव विकास संस्था म्हणून एक ट्रस्ट स्थापन केलं, एक NGO स्थापन केली. आणि त्या NGOच्या मार्फत मी सुरुवातीला साधारणपणे कपार्ट म्हणून एक संस्था होती केंद्र सरकारची, तर त्या याच्याकडे अप्रोच होऊन मी त्यांना दारिद्र्य रेषेखालच्या महिलांना, आमच्या भटक्यामुक्त जाती जमातीच्या दारिद्र्य रेषेखालच्या महिलांना आम्हाला उत्पन्नाचा सोर्स निर्माण करून द्यायचा आहे. आमचा पिढीजात धंदा हा दुधाचा आहे, त्याच्यामुळे आम्हाला म्हशीसाठी कर्ज द्यावं अशा पद्धतीचं मागणी केली आणि तो प्रोजेक्ट मंजूर केला त्यांनी. आणि पूर्ण या लातूर जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना मी म्हशीसाठी कर्ज दिला. म्हशीसाठी कर्ज दिला म्हणजे त्यांनी सबसिडी वगैरे दिली होती आम्हाला. 3,000 प्रत्येकाला म्हशीला सबसिडी होती आणि 7,000 रुपये कर्ज होतं त्याचं. तर असं 10,000ची म्हैस आम्ही घेऊन दिली होती. तर तो एक्सलंट प्रोजेक्ट म्हणून त्याच्यानंतर कपार्टनातून नावाजला. म्हणजे खूप म्हशी मागेल त्याला म्हशी दिल्या. त्याच्यानंतर शेळी पालनाचे काही प्रोजेक्ट होते. भटक्यामुक्ताच्या लोकांना उत्पन्नाचा सोर्स व्हावा म्हणून अफार्मच्या मार्फत काही फंड्स मिळाले होते किंवा तुम्ही शेळ्या घेऊन द्या आणि शेळी घेऊन दिल्यानंतर परत त्या महिलांना जी शेळ्या 2 तुम्ही दिल्या तर परत 2 पिल्ले त्यांच्याकडून घ्या आणि ते 2 पिल्ले परत दुसऱ्यांना द्या त्यांच्याकडून परत. ते असं करत ते म्हणजे पूर्ण असं सर्कल चालू ठेवावं. तो एक प्रोजेक्ट राबवला. त्याच्यानंतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यावेळेला नवीनच अशी संकल्पना होती बचत गटाची. आणि त्यावेळेला मग तो बचत गटाचा खूप मोठा कार्यक्रम मी सुरू केला. म्हणजे साधारण म्हणजे माझे त्यावेळेला काहीतरी 150-200 बचत गट होते लातूर तालुक्यामध्येच. एका गावामध्ये माझे 20-20 महिलाचे 4-4, 5-5 बचत गट असायचे. एवढे मोठे बचत गट काढले होते त्यावेळेला. त्या बचत गटाची बँक सुद्धा होण्याची शक्यता होती. एवढा पैसा त्याच्यात येत होता, त्या बँकेत जमा होत होता तो. आणि तो बचत गटाचा जो आमचा कार्यक्रम होता त्याच्यावर मग लातूर मधल्या स्टेट बँक ऑफ इंडिया त्याचे जनरल मॅनेजर, रिजनल मॅनेजर, इथले लातूरचे मॅनेजर, लीड बँकेचे प्रमुख, ह्या सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं. एवढंच नाही तर लातूरच्या श्यामला शुक्ला म्हणून त्यावेळेला मुख्य कार्यकारी अधिकारी होता. त्यांनी अनेक बचत गटाला स्वतः भेट दिली. स्वतः येऊन त्या गावामध्ये यायचं आणि बैठक तुमचं कसं चालतंय बचत गटाचं काम मला सांगा. आणि मग त्यांनी सगळं बसून ते काम बघायचं. त्या श्यामला शुक्लाने इथं
CO होत्या त्या, आणि त्यांनी माझे एवढं म्हणजे स्तुती केली की खूप चांगलं काम आहे म्हणले, हे असं कोण काम करायला. बरं त्याला काय अनुदान मिळत नव्हतं ना, काय उत्पन्नाचा विषय नव्हता, महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम होता आणि खूप चांगला कार्यक्रम होता तो, आणि तो आम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी केला. तिथं मेळावा पण आम्ही तांदूळजाला बचत गटाचा घेतला, आणि त्या मेळाव्याला म्हणजे अक्षरशः ते एवढं मोठं हॉल आहे तांदूळजाचं शाळेचं, त्या हॉलमध्ये सुद्धा जागा पुरली नाही, एवढ्या महिला होत्या त्या बचत गटाच्या. आणि त्या ठिकाणी मग डॉक्टर लोहिया असतील आपले अंबेजोगाईचे मानवलोकचे, ते डॉक्टर लोहिया, त्याच्यानंतर मुंबईचे डॉक्टर घारे साहेब त्या ठिकाणी आले होते, त्याच्यानंतर लातूरच्या शिवना कलेक्टरला पण त्या ठिकाणी बोलावलं होतं. तर असा खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला, म्हणजे एवढा सुंदर कार्यक्रम झाला तो, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजला ते कार्यक्रम. आणि बचत गटाचा कार्यक्रम सुद्धा म्हणजे महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात तो पहिल्यांदा आपण सुरू केला होता. तर तो कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर मग मला असं वाटायला की या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी झालं पाहिजे, मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी झालं पाहिजे म्हणून मी एक पहिल्यांदा 20 मुलाचा अनाथ आश्रम सुरू केला, बालसदन. आणि त्याच्यानंतर मग ते 20 मुलाचं बालसदन सुरू केल्यानंतर मग हळूहळू 2006-07 पर्यंत त्याची संख्या 450 पर्यंत गेली. गुणवत्ता म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेलं युनिट म्हणून ते आमचं लातूर मधलं युनिट होतं. आणि जालना असेल, बीड असेल, उस्मानाबाद असेल, लातूर असेल, या सर्व मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मुलं माझ्याकडे यायची, वेटिंग असायची माझ्याकडे, असं मोठ्या प्रमाणात मुलं होते. आणि मी हे साधारणपणे 17 वर्ष हे अनाथ आश्रमाचं काम केलं, आणि 450 पोरांच्या जागेवर नेहमी माझ्याकडे 450 पोरं असायचे सतत, म्हणजे कधीच मुलगा एक सुद्धा कमी नव्हता. त्याच्यामध्ये 100 मुली आम्ही घेतल्या, त्या 100 मुली आणि 350 मुलं अशी संख्या असायची. आणि शैक्षणिक व्यवस्था आणि बाकीची जी व्यवस्था आहे ती एवढी चांगली असायची की पालकांना प्रत्येक पालक म्हणायचे की आम्हाला जोशी सरांच्या संस्थेत प्रवेश द्या, पण ते शक्य नव्हतं, म्हणजे ते वेटिंग लावायचे लोक. आणि त्याच्यामध्ये मग आमचे बरेच मुलं मुली MPSC पर्यंत गेलेत माझ्या संस्थेत. म्हणजे ज्या मुलांना काही येत नव्हतं त्या पोरांना मी वेगवेगळ्या व्यवसायामध्ये, वार्ड बॉय असेल, दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या, कोणाला ड्रायव्हर असेल, कोणाला काय असेल, अशा वेगवेगळ्या नोकऱ्यामध्ये त्यांना, मोटरसायकल रिपेअरिंग असेल, लाईटच्या दुकानामध्ये असेल, त्यांना आम्ही ते काय करायचं, शाळा झाली की त्यांना दुकानात पाठवून द्यायचं. कॉलेजला पोरं 10वी झाली एकदा की मग त्याला, किंवा ज्या पोरांना 10वीचं काही म्हणजे लिहिताच वाचताच यायचं नाही, रिमांड होम कडून पोरं यायचे आमच्याकडे, तर त्यांना लिहिता वाचताच यायचं नाही 8वीला आणि 7वीलाच, मग त्यावेळेला शाळेत फक्त TC ठेवून द्यायची त्याची, आणि त्या पोराला व्यवसाय याच्यामध्ये घालायचं, एखाद्याच्या इलेक्ट्रिकलच्या दुकानामध्ये ठेवून टाकायचं, एखाद्या वार्ड बॉय एखाद्या दवाखान्यामध्ये ठेवून टाकायचं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुलांना वेगवेगळे व्यवसाय शिकता यावे. आणि ते मुलं खूप पुढं, आज एक मुलगा आहे त्याला स्वतःचं नाव लिहिता येत नाही, पण तो मेकॅनिक आहे 2 व्हीलरचा 4 व्हीलरचा, आणि त्याच्या हाताखाली अगदी 10-20 पोरं काम करायला लागले. आता आहेत पोरं महाराष्ट्रामध्ये बरेच. तर MPSC पर्यंत गेली आमची मुलं, आणि फार मोठं समाधान आहे त्याच्यामध्ये पालकांना, आम्हालाही आणि मुलांना सुद्धा. आता सुद्धा माझ्याकडं ते मुलं स्वतःची लेकरं घेऊन, स्वतःच्या बायकोला घेऊन आता सुद्धा नेहमी भेटायला येत असतात मला. तर ते साधारणपणे 2016-17ला नंतर तो बालन्याय अधिनियम बदलला गेला, आणि त्याच्यानंतर शासनाला ते अनुदान शासनानं बंद केलं, म्हणजे संस्था त्यांना बंद करायच्या होत्या, त्याच्यामुळे त्यांनी ते बंद केलं. मी 1000 युनिट आम्ही 2016-17ला बंद केले. त्या बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेचा मी अध्यक्ष होतो. आणि मग ह्यांनी युनिट तर बंद केले, पण आमचे पैसे सुद्धा दिले नाहीत पाठीमागचे. 2010 ते 2015 पर्यंतचे लोकांचे पैसे अडकावून ठेवले. अनेक लोक अडचणीत आले, जवळपास 250 संस्थाचालकांनी आत्महत्या केल्या त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर आम्हाला हायकोर्टात रेट पिटिशन करावं लागले, हायकोर्टातून काही पैसे मिळाले,
त्याच्यानंतर परत त्यांनी आडवाडीचा प्रयत्न केला, परत सुप्रीम कोर्टात पिटिशन करायला लागले आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जिंकलो आहे. म्हणजे मी हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा शासनाच्या विरोधामध्ये संघटनेच्या वतीनं केसेस लढवून मी जिंकलोय आणि लोकांना पैसे मिळवले. तर हे